त्या रांगेमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून खरं तरी भाविक थांबलेला आपल्याला पाहायला मिळतात। दर्शन बारीमध्ये कुठलीही व्यवस्था मंदिर समितीकडून देण्यात आली नव्हती। त्यांना चहा असेल, पाणी असेल, त्याचबरोबर टॉयलेटला जाण्याकरता देखील कुठलीही व्यवस्था या दर्शन बारीत नसल्यामुळं भाविक खरं तर संतप्त झालेत। प्रत्येक भाविकांनी खरं तर मंदिर समितीच्या विरोधात आवाज उठवले आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर VIP दर्शन असेल, ऑनलाईन दर्शन असेल, त्याचबरोबर असलेल्या सगळ्या पूजा असतील, यामुळे यांच्या रांगेला खरं सकाळपासून 11 वाजता हे लोक दर्शन रांगेत लागलेले आहेत। आता संध्याकाळचे 7 वाजले तरी यांना अजून दर्शन मिळालं नाही, त्यामुळे अनेक भाविक आता संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगताल, काय मागणी तुमची? काय मागणी? बघा, पहिलं तर इथे कोणीही कमिटी मेंबर उपलब्ध नाहीये। आम्ही बराच वेळ इथे ह्या भवनामध्ये जाऊन आलो, सगळीकडे जाऊन आलो, कोणी कमिटी मेंबर नाहीये। हे खरंच आश्चर्यजनक आहे, कारण आम्हाला कंप्लेंट करायची तर कुठे करायची? बरं, आज सकाळी 9:30 पासून माणसं आलेली आहेत, अनेक भक्तजन परत गेले, विठ्ठलाच्या दर्शनाला आली माणसं परत जात आहेत। कमिटी मेंबर काही करत नाहीये, उत्तर देत नाही, फोन कट करताय, म्हणजे किती रिस्पॉन्सिबल आहेत। किती म्हातारी माणसं आली जरा बघा, उद्या ह्यांना काही झालं तर कोण जबाबदारी घेणार आहे? इथे फर्स्ट एड नाही, काही नाही। तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायचीच असेल ना, दर्शन रांगेमध्ये काही व्यवस्था होती का? चहा पाणी काही सुद्धा व्यवस्था नव्हती। आणखी दर्शन लाईन मधून जी लोक जी मुलाबाळा सकट घेऊन आलेली फॅमिली, ती अर्ध्या दर्शन मधून 10 वाजल्यापासून उभा आहेत। 10 मिनिटं लाईन पुढे सरकली नाही, त्याच्यामुळे ती वापस निघून त्या लाईन मधून गेलेत। आम्ही 10 वाजता आलेलो आणि आता वाजले 7 वाजले तरी अजून आम्ही रांगेमध्ये उभा आहे। आणि ऑनलाईन तुम्ही जी प्रोसेस चालू केली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पासेस काढले, ते तुम्ही लोक सोडतात, त्याच्यामध्ये पैसे घेऊन तुम्ही लोक सोडतात, त्यामुळे ऑनलाईनची जी लाईन आहे ती पुढे सरकलेली नाहीये। आणि मेन म्हणजे मी तुमच्या तुकाराम भवन मध्ये गेलो, तिथं जनसेवकचा कॉन्टॅक्ट नंबर अवेलेबल नसल्यामुळे मी हा आवाज उठवलेला आहे किंवा न्यूजवाल्यांना बोलवलेला आहे। तरी याचे तुम्ही आपण बघितलं असेल की भाविक सगळे आता संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सकाळी 9:30 वाजता हे सगळे भाविक दर्शन रांगेत लागलेले आहेत, मात्र अजूनही त्यांचं दर्शन इथं झालेलं नाही। त्यामुळे भाविकांनी खरं तर आता मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी देखील केलेली आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश शहर, रवी लवेकर, TV9 मराठी।